अंधार हटवण्याकरता आम्ही उजेड घेऊन आलो आहे. उजेड आल्यानंतर आपोआपच अंधार नाहीसा होईल, असे सूचक वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले. तसेच आम्ही चेहऱ्यावर भाव दाखवत नाही तर आनंदाचे भाव मनामध्ये राहिले पाहिजेत, असा टोला लागून एकामेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत अशी सहकार्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानाने आणि ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने 72वी पुरुष श्रीकृष्ण करंडक व महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 2025चे उद्घाटन ठाण्याच्या रेमंड मैदानातील स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरी इथे बुधवारी रात्री पार पडले. या प्रसंगी आमदार संजय केळकर, कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष माजी खासदार गजानन कीर्तीकर, माजी खासदार डॉ. संजू नाईक, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुल आदी उपस्थित होते. नामदार गणेश नाईक यांनी कबड्डी स्पर्धेचे आणि खेळाडूंचे कौतुक करून आगामी कबड्डी स्पर्धा नवी मुंबईत घेण्याबाबत माजी खासदार डॉ. संजू नाईक यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या. पुढे बोलताना ठाणे हे संस्कृतीचे ठिकाण आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सन्मान जगामध्ये वाढवण्याकडे प्रत्येक क्षेत्राला प्रोत्साहन दिले, त्यामध्ये क्रीडा क्षेत्रही मागे राहिले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही ही टॅगलाईन दिली आहे. तेव्हा महाराष्ट्र वेड्यासारखा धावणार नाही तर जनसामान्याच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि प्रगतीच्या पथावर धावत आहे, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर आमदार संजय केळकर यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही तसेच महाराष्ट्राच्या कबड्डीला पुढे नेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचीही ग्वाही दिली. पाहिजे. कॉमनवेल्थ खेळांमध्ये भारतासाठी पहिला क्रमांक पटकावणाऱ्या पूजा सुर्वे, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे उद्घाटक माननीय श्री गणेशजी नाईक, सन्माननीय पालकमंत्री पालघर जिल्हा, सन्माननीय वनमंत्री आणि ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख श्री गणेशजी नाईक, सन्माननीय आमदार श्री संजयजी केळकर, सन्माननीय माजी खासदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री गजानन कीर्तीकर आणि सन्माननीय माजी आमदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी श्री दिनकर पाटील यांच्या हस्ते त्यानंतर आपण सर्व खेळाडू त्यांच्या मागे असतील आणि सिक्वेन्स प्रमाणे सर्व संघांनी पुणे ग्रामीण महिला संघ आणि त्याचबरोबर पुणे ग्रामीण पुरुषांचा संघ
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय पालकमंत्री पालघर जिल्हा वनमंत्री आमदार श्री संजयजी केळकर, सन्माननीय माजी खासदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कार्याध्यक्ष श्री गजानन कीर्तिकर, सन्माननीय माजी आमदार श्री दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन। यानंतर संचलनाद्वारे आपण खेळाडूंतर्फे सर्व मान्यवरांना मानवंदना देत आहोत। पुरुष विभागामध्ये 31 जिल्हे आणि महिला विभागात 72व्या मुख्यमंत्री चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी पुणे ग्रामीण शहर पुरुष आणि महिला संघ, पुणे शहर पुरुष आणि महिला संघ, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर, औरंगाबाद, बीड, धुळे, हिंगोली, जळगाव जिल्ह्याचा संघ विभागामध्ये सुद्धा फोफावलेली आहे, वाढत चाललेली आहे। आणि स्वर्गीय कबड्डी मार्ची बुवा साळवींचा जो प्रयत्न होता कबड्डी वाढत गेली पाहिजे तो आज पूर्ण होतोय। जळगाव जिल्ह्याचा संघ मानवंदना देत आहे मान्यवरांना। कबड्डीचा एक शानदार संचलन आपण म्हणूया की बढ़े चलो हे हिंद की शान तुम हो देश की आन तुम, बढ़े चलो हे वीर तुम बढ़े चलो। जालना जिल्हा पुरुष आणि महिलांचा संघ, जालना जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर म्हटलं तर कुस्ती आणि कोल्हापूर म्हटलं तर कबड्डी, दोन्ही खेळांचं एक समीकरण म्हणजे कबड्डी आणि कुस्ती। कोल्हापूर जिल्हा, लातूर जिल्हा पुरुष आणि महिला संघ, या संघाचं सुद्धा आम्ही स्वागत करतो आणि या संघांना आम्ही शुभेच्छा देतो चांगल्या खेळासाठी, चांगल्या खेळाच्या प्रदर्शनासाठी। क्रीडा रसिकांनी सुद्धा भरपूर दाद दिलेली आहे, भरपूर प्रशंसा केलेली आहे। ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचा हा औत्सुक्याचा उपक्रम मुंबई शहर पूर्व जिल्हा आणि मुंबई शहर पश्चिम जिल्हा, सोनाली शिंगटे ज्या संघाची कर्णधार, मुंबई शहर पूर्व, मुंबई शहर पश्चिम आणि त्याच्या पाठोपाठ येणारा मुंबई उपनगर पूर्व आणि मुंबई उपनगर पश्चिमचा जिल्हा। कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, माजी खासदार श्री गजाभाऊ कीर्तिकर, आदरणीय मंत्री महोदय श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शानदार संचलन मुंबई शहर पूर्व आणि मुंबई शहर पश्चिम हा संघ मानवंदना देत आहे मान्यवरांना। मुंबई उपनगर पश्चिम हा संघ पुढे आलेला आहे, महिला आणि पुरुष संघ अगदी व्यासपीठाच्या समोर दिमागदार एंट्री, दिमागदार प्रवेश मुंबई उपनगर पूर्व आणि मुंबई उपनगर पश्चिम संघाचा। या स्पर्धेमध्ये 72व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये एक प्रमुख विजेते पदाचा दावेदार म्हणून ज्या संघाकडे बघितला जातो तो गजाननजी कीर्तिकर, आदरणीय गजाननजी कीर्तिकर साहेबांचा जिल्हा मुंबई उपनगर पूर्व, मुंबई उपनगर पश्चिम, दोन्ही संघांना मनपूर्वक आशीर्वाद शुभेच्छा आदरणीय गजाननजी कीर्तिकर साहेब आमचे लाडके भाऊ यांनी दिलेला आहे। नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण हा जिल्हा, नाशिक शहरचं म्हटलं तर आकाश शिंदेची आठवण येईल। एशियन गोल्ड मेडलिस्ट आकाश शिंदे, आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रो कबड्डीचा स्टार आकाश शिंदेचा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुलें हैं इनकी, ये गुलिस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। 72व्या मुख्यमंत्री चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा शानदार उद्घाटनाचा दिवस आणि जानदार ही स्पर्धा आणि अतिशय भव्य दिव्य आखणी आणि आयोजन श्री संजयजी वाघोले सरांचं, श्री कृष्णा पाटील साहेबांचं या स्पर्धेला मार्गदर्शन पण प्राप्त झालेलं आहे। अभिनंदन ठाणे जिल्हा, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। उस्मानाबाद जिल्हा, परभणी जिल्हा, पालघर जिल्हा, पालघर जिल्ह्याचा म्हटलं तर नवीनच हा जिल्हा निर्माण झाला आणि राज्य अजिंक्य पदामध्ये एक दबदबा निर्माण केलाय पुरुष आणि महिला विभागामध्ये। नव्यानेच या जिल्ह्याची निर्मिती आणि या जिल्ह्याने दाखवून दिलेलं आहे की हम किसी से कम नहीं है, हम हमेशा टक्कर देने के लिए तैयार हैं। ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब मंत्री महोदय त्यांचा पालघर जिल्हा आणि मंत्री महोदय आपल्या माहितीसाठी पालघर जिल्ह्याने थोड्या अवधीमध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि माननीय मंत्री महोदय श्री गणेशजी नाईक साहेबांचा आशीर्वाद, पाठिंबा, शुभेच्छा पालघर जिल्ह्याला। रत्नागिरी
रत्नागिरी महिलांचा संघ मागील वर्षी पुण्यामध्ये बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या 71व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये 70 वर्षानंतर अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला रत्नागिरी जिल्हा, उदय सामंतांचा रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये कबड्डी प्रत्येक शनिवार रविवार एवढी कबड्डी खेळली जाते की संपूर्ण देशाची कबड्डी एक करा, रायगडची कबड्डी एक करा, एक होईल. कदाचित रायगड जिल्ह्याची कबड्डी जास्त होईल असा रायगड जिल्हा. अस्वाद पाटील, डॉक्टर ऍडव्होकेट अस्वाद पाटील ज्यांचे प्रमुख कार्यभार. सांगली जिल्हा दिनकररावजी पाटील तात्या ज्यांना मी म्हणतो त्यांचा जिल्हा सांगली जिल्हा. सांगली जिल्हा सुद्धा ज्या वेळी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये उतरला एक दमदार खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे. श्री मालोजी भोसले, जनरल सेक्रेटरी ठाणे डिस्ट्रिक्ट कबड्डी असोसिएशन, तुमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. मॅक्सिमम राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा घेण्याचा मान ठाणे जिल्ह्याने पटकावलेला आहे. कबड्डी 3 असो, सब ज्युनियरचे सामने असो किंवा ज्युनियर गटाचे सामने असो, आणि ही जी राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक 72वी कबड्डी स्पर्धा यजमानपद ठाणे जिल्ह्याने तिसऱ्यांदा केलेलं आहे. अभिनंदन ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आदरणीय आणि ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे जनरल सेक्रेटरी मालोजी भोसले, आणि त्याचबरोबर या कबड्डी स्पर्धेची जान, या कबड्डी स्पर्धेची शान श्री संजयजी वाघोले साहेब. आपले अभिनंदन, आपलं दातृत्व, आपली कृपादृष्टी या कबड्डीवरती मिळालेली आहे, म्हणूनच हा दिमागदार सोहळा. आणि यजमान जिल्हा ठाणे ग्रामीण, ठाणे शहर क्रीडा रसिक हो, यजमान जिल्ह्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया आणि त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. ठाणे जिल्हा या स्पर्धेचा म्हणजे आपला आपली माती, आपला खेळ आणि त्याची प्रचिती आज या ठिकाणी ठाण्यामध्ये जे साहेब वाघोले साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद. बाळगूंचा जो ब्रास बँड पथक आहे, राष्ट्रीय ब्रास बँड पथक, सर्व खेळाडूंनी शपथविधीसाठी तयारीत राहायचं आहे. शपथविधी सोनाली ही घेणार आणि समोर जो डायस आहे, पोडियम आहे, त्यावरती सोनाली उभी. देशाची व कबड्डी खेळाची शान वाढवू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कबड्डी. पालकमंत्री पालघर जिल्हा आणि सन्माननीय ठाणे जिल्हा संपर्क मंत्री भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याचे सन्माननीय माजी खासदार आणि महाराष्ट्र कीर्तिकरजी यांचा स्वागतपर सन्मान करत आहेत श्री कृष्णा पाटील. आदरणीय श्री संजयजी वाघुले यांना करते. विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शकुंतला खटावकर यांचा सन्मान करत आहेत. अर्जुन पुरस्काराच्या मानकरी आणि महाराष्ट्राच्या कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह श्री बाबूराव चांदेरे यांचा सन्मान. पुढचा सन्मान करण्याची विनंती मी श्री कृष्णा पाटील यांना करते. महाराष्ट्र सन्मान आपण करावा ही विनंती. आणि कृष्णाजी पाटील यांनी सन्मान आपण करावा ही विनंती मी कृष्णा पाटील यांना. या ठिकाणी विश्वास सामाजिक संस्था, शारदा प्रतिष्ठान आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनला दिल्याबद्दल महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. स्पर्धेला उशीर झालेला आहे, त्यामुळे सर्व खेळाडूंचे या ठाणे नगरीमध्ये हार्दिक स्वागत करून पुढील 5 दिवस ठाणेकरांना या ठिकाणी चांगला खेळ बघायला भेटेल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागरिक या ठिकाणी राहिले, वावरले आणि प्रगती झाली. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा सन्मान जगामध्ये वाढवण्याकरता प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रोत्साहन दिलं, तर त्याच्यामध्ये क्रीडा क्षेत्र मागे राहिलेलं नाही. संजय केळकरांचाच पुन्हा मी हवाला देतो की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी टॅगलाईन दिली की महाराष्ट्र थांबणार नाही. थांबणार म्हणजे येण्यासारखा धावणार नाही. प्रगतीच्या पथावर शिक्षण, आरोग्य, शुद्ध पाणी,
प्रत्येकाला राहायला घर आणि पर्यायानं क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा महाराष्ट्राची प्रगती निश्चितपणे होईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे। खरं म्हणजे ज्या पद्धतीनं या ठिकाणी ॲथलेटिक मुलींनी आपल्या समोर सादरीकरण केलं, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधून आलेल्या कबड्डीपटूंनी संचलन ज्या पद्धतीने केलं, बँडचा एकूण प्रभाव अतिशय सुंदर होता, वातावरण मंगलमय आहे। निश्चितपणे आता टप्प्याटप्प्यानं ऑलिम्पिक मध्ये सुद्धा भारत प्रगती करायला लागलेला आहे आणि निश्चितपणे भविष्यकाल हा भारताचा आहे, परंतु त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा सिंहाचा राहणार आहे। मी एक कार्यकर्ता, सगळ्यांच्या प्रेमापोटी झालो, आमदार झालो, पक्षाच्या सहकार्यानं मंत्री, पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख नाही, संपर्क मंत्री। काय जी अनाउन्समेंट करताना संपर्क प्रमुख इज नॉट करेक्ट, संपर्क मंत्री। आणि मी विश्वासाने सांगतो, मगाशी बोललो मी, काहीतरी बोललो मगाशी, हे सगळे बसलेले भविष्यकाळचे ठाणे शहराचे प्रतिनिधी असणार आहेत आणि तो आत्मविश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। आम्ही अंधार हटवण्याकरता आलो असं कधी मी म्हणत नाही, आम्ही उजेड घेऊन आलो। वी आर टू पॉझिटिव्ह, सकारात्मक भावनेतून जे लोक काम करतात, मनमिलावपणानं काम करतात, त्यांना यश मिळतं आणि त्यांची झोप डिस्टर्ब होत नाही, चिंताग्रस्त चेहरा राहत नाही। गणेश नाईकला कधी बघा, सकाळी, रात्री, दुपारी, पहाटे, गणेश नाईक ऑलवेज स्माइलिंग फेस आणि आत्मविश्वास भरलेला गणेश नाईक। कारण आम्ही चेहऱ्यावर भाव दाखवा नाही, तो मनामध्ये भाव, आनंदाचा भाव मनामध्ये राहिला पाहिजे, मनापासून माणूस आनंदी पाहिजे, चेहऱ्यावर दाखवण्याकरता आनंदी असता कामा नये। आज ज्या पद्धतीनं संजयजी वाघोले यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं, त्यामध्ये अजितदादांनी तुम्हाला निश्चितपणे या कबड्डीचा महाराष्ट्र असोसिएशनचा प्रमुख म्हणून योगदान दिलेलं आहे। या ठिकाणी बाबूराव चंदेरेंनी अपेक्षा व्यक्त केली की नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा व्हावी। मी संजू नाईकांना सांगतो, ही स्पर्धा याच दिमागदार पद्धतीनं नोव्हेंबरमध्ये होईल। तुम्ही फक्त संजू नाईकांशी संपर्क साधा, दिवस ठरवा आणि त्या पद्धतीनं सगळ्याच गोष्टी होतील। ही स्पर्धा सुरू झाली, तिचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यांचा खेळ बहरला पाहिजे, त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे आणि सर्वांग सुंदर खेळ करून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघामध्ये त्यांना स्थान प्राप्त झालं पाहिजे। हॅलो, ठाणे जिल्हा संपर्क मंत्री श्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते आम्ही श्रीफळ अर्पण करतोय क्रीडांगणाला, नुसतंच वाढवत नाही आहोत, अर्पण करतोय आणि क्रीडांगणाचं पूजनीय असं महात्म्य खेळाडूंना प्राप्त करून देतोय। पाटील साहेबांना विनंती करतो की मान्यवरांना आपण खेळाडूंच्या परिचयासाठी घेऊन चालायचंय आणि मान्यवरांना विनंती राहील की या सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा, मनापासून आशीर्वाद द्या। त्याच्या जिल्ह्यामधून जे आमची निवड समिती सदस्य येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी करणार खेळाडूंचा आहे, त्यामुळे आता क्रीडांगण क्रमांक 1 वर शुभेच्छाने आशीर्वाद देण्यासाठी सर्व मंडळी पाहुणे आपले तिथे गेलेले आहेत। आदरणीय दादा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पुणे ग्रामीण मान्यवरांसोबत क्रीडांगण क्रमांक 1 वर होत आहे। क्रीडांगण क्रमांक 2 वर राहील संघ अहिल्यानगर विरुद्ध नांदेड, क्रीडांगण क्रमांक 4 वर संघ राहील अहिल्यानगर विरुद्ध नांदेड आणि क्रीडांगण क्रमांक 5 वर ठाणे शहर लातूर, क्रीडांगण क्रमांक 6 वर पुणे शहर परभणी। कृष्ण पाटील, तुम्ही सुद्धा अभिनंदनाचे पात्र आहात। अध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, अध्यक्ष शारदा संगीत प्रतिष्ठान आणि माजी नगरसेवक यांचा सुद्धा कॉन्ट्रीब्युशन, यांची सुद्धा मेहनत आणि खऱ्या अर्थाने आम्ही याचा उल्लेख करू व्यक्त केलेले कबड्डीचा शंकररावजी साळवी यांच्या नाव घेतल्याशिवाय सुरू होऊ शकत नाही। तशाच पद्धतीने
श्री बाबूराव चांदेरेजी, आपण महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे जनरल सेक्रेटरी आहात. आपण श्री संजयजी नाईक यांच्याशी संपर्कात राहावं. श्री गणेशजी नाईक साहेब आपण व्यक्त केलेले आहे, आपल्याला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. आणि संपूर्ण पाठिंबा, संपूर्ण पाठबळ महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आपल्या सेवेसाठी देणार आणि कबड्डीची सेवा करणे हे सुद्धा मान्यवरांसोबत आहेत. आणि सचिव कबड्डी असोसिएशन आणि ठाणे कबड्डी असोसिएशन विसरणार नाही. श्री कृष्णा पाटीलजी, समस्त कबड्डी फॅटर्निटी आपल्या सेवेसाठी आहे. आपण ऑर्डर करायची आहे, आपण आदेश करायचे आहे. ही कबड्डी स्पर्धा आम्ही सर्व मिळून यशस्वी करणार आहोत. मगासपासून खेळाडू बराच वेळ थांबलेले आहेत. चला मी पुन्हा राजू राजकुमार पमनानी अशी विनंती रमेश सागळे. स्नेहा पाटील यांचा सन्मान मत्स्यगंधा पवार आहेत का? मुख्यमंत्री चषक आज ठाण्यामध्ये सुरू झालेला आहे. या प्रसंगी इथले स्थानिक आमदार संजयजी केलकर, संजयजी वाघोले, कृष्णा पाटील आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. ठाण्यानं आपल्या परंपरेला अनुलक्षून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आणि खेळाडूंचा उत्साह वाढवला. संजयजी वाघोले यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा म्हणजे कबड्डीची अतिशय यशस्वीपणे पार पडेल आणि सर्वजण ठाण्याची आठवण मनात ठेवतील आणि आपल्या गावाकडे जातील असा माझा विश्वास आहे. सर, नवी मुंबईमध्ये देखील कबड्डीच्या सामन्यांच्या आपण गेलेल्या आहे. चांदेरे जे सहकार्यवाह आहेत त्यांनी अपेक्षा व्यक्त केली नवी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या पुढच्या स्पर्धा व्हाव्यात. मी नवी मुंबईचे प्रथम महापौर संजीव नाईकांना ही जबाबदारी दिलेली आणि कुठल्याही प्रकारची कमतरता न घडता नवी मुंबईमध्ये अशाच प्रकारची क्रीडा स्पर्धा पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो. सर, तुमचा 24 तारखेला ठाण्यामध्ये जनता दरबार आहे. सध्या ठाण्याला कट्ट्याची समस्या भेडसावत आहे. तुमच्या माजी नगरसेवकांनीही त्याच्याबाबत निवेदन दिले. तुमच्या जनता दरबारात तरी ठाणेकरांची कट्ट्याची समस्या सुटेल का? हे बघा, बाब अशी आहे की भविष्य काळामध्ये या MMRD परिसरामध्ये ही समस्या मुंबईत आहे. फक्त नवी मुंबईमध्ये ही समस्या नाही, कारण नवी मुंबईच्या विकासाचा आराखडा नियोजन आम्ही केलं आणि म्हणून ही समस्या तिथं नाही. आता पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून ठाणा शेवटी आमचं एकेकाळी मी या जिल्ह्याचा 3 वेळा पालकमंत्री होतो. तर शेवटी जनता आपलीच आहे आणि त्या जनतेच्या अडीअडचणी दूर करण्याकरता आम्ही सकारात्मक सरी काम करू असा विश्वास व्यक्त करतो. तुमच्या जनता दरबार नंतर आता मंगळवारी जनसंवाद यायला लागला. चांगली गोष्ट ऐकून घ्या. जनता दरबार म्हणजे स्पर्धा नाही, ही जनसामान्यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करण्याचा तो एक मार्ग आहे. किंबहुना मी मागच्या वेळेला आपण बोललोय की या महायुतीचे प्रमुख पार्टनर भाजप, एकनाथजी शिंदे शिवसेना, अजितदादांची NCP या सर्वच मंत्र्यांनी तशा प्रकारचे जनता दरबार घेतले तर जनतेची कामं गतीनं होतील. आणि देवेंद्र फडणवीसजींनी म्हटलेलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणजे वेळासारखा धावणार नाही, परंतु जनसामान्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी सक्षमतेनं काम करू असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि तो आम्ही पूर्ण करू. तर आमदार आठवण्यासाठी आलो नाही, मात्र उजेडात आमदार हो. हे बघा, जो सकारात्मक माणूस असतो ना तो दुसऱ्याला संपवण्यासाठी आलो असे भाषा करतो, परंतु ज्या माणसाच्या मनामध्ये जनसामान्यांची प्रेम असतो तो काय बोलतो, आम्ही उजेड घेऊ. उजेड आला की अंधार आपोआप जातो. नकारात्मक का बोलायचं? आमची भावना एकच आहे की एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. चल.